लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया माझी विनंती आहे की तुम्ही हा लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळत राहावे म्हणून तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयावर आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो यहोवा निस्सी। यहोवा निस्सी हा एक हिब्रू शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वर माझा झेंडा। प्रियजन हो, झेंडा हा देशाला दर्शवितो, झेंडा हा पक्षाला दर्शवितो। अर्थात देवाने आपल्या लोकांना आपला झेंडा दिलेला आहे आणि तो झेंडा आम्ही फडकावणे गरजेचे आहे। अर्थात झेंडा कधी फडकाविण्यात येतो? जेव्हा युद्ध असते, जेव्हा काहीतरी गोष्ट घडल्याचे स्मरण करण्यात येत असते, अशा वेळेला हा झेंडा फडकविला जात असतो। अगदी अशाच प्रकारे देवाची ही इच्छा आहे की आम्ही तो सत्याचा झेंडा फडकवावा। यहोवा निस्सी हा झेंडा या विषयावर आपणा सर्वांचं लक्ष मी वेधू इच्छित आहे। माझी विनंती आहे की आपण सर्वजण आजचा हा संदेश आवर्जून शेवटपर्यंत पहावा। गॉड ब्लेस यू। निर्गमचं पुस्तक 17 अध्याय आणि याचं वचन मी 8 पासून वाचत आहे 16 पर्यंत। मग अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला। तेव्हा मोशेने यहोशुवाला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर। उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन। मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशुवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला। मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले। त्या समय असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई। मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेविला व तो त्यावर बसला आणि अहरोन व हूर यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले। मग यहोशुवाने आपल्या तलवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशुवाच्या कानी घाल, कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकीन। तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव याहवे निस्सी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा असे ठेविले आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यानपिढ्या युद्ध होईल। प्रभू या वाचलेल्या त्याच्या अति पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो। आमेन। प्रियजन हो, येथे अमालेकी आणि इस्रायली ह्या दोघांचे चित्र दर्शविलेले आहे। या दोघांमध्ये युद्ध सुरू झालेले आहे आणि यामध्ये लढणारा कोण आहे? स्वतः यहोवा देव लढत होता इस्रायलासाठी, म्हणून इस्रायलाची सरशी झाली आणि ते जिंकले। देव ज्यांच्या पक्षात आहे त्यांची हार कधीही होऊ शकत नाही। अर्थात जेव्हा आम्ही देवाच्या पक्षाचे होतो तेव्हाच देव आमच्या पक्षात उभा राहतो। हे सत्य आम्हाला कळणे गरजेचे आहे। शत्रू येणार हे आम्हाला माहित आहे, पण कधी येणार हे माहित नाहीये, परंतु येणार हे नक्कीच। तो येणार आणि तो महापुराप्रमाणे येणार। त्या शत्रूकडे एवढी शक्ती आहे की तो सर्व नाश करू शकतो, परंतु वचन येथे थांबत नाही। देवाचा आत्मा अशा सर्व सैतानी शक्ती विरुद्ध आपलं सामर्थ्य उभे करीतो, आपलं स्टँडर्ड उभा करीतो। हाच संदेश आम्हाला हवा आहे। हाच तो संदेश आहे यहोवा निस्सी, परमेश्वर माझा झेंडा, माझा ध्वज। स्तोत्र संहिता याचा 60 अध्याय याचे वचन 4 म्हणते, तुझे भय धरणाऱ्यांस
तू ध्वज दिला आहे, अशासाठी की तो त्यांनी सत्याकरिता फडकवावा. देवाने आपले भय धरणाऱ्यांना हा ध्वज दिलेला आहे, झेंडा दिलेला आहे आणि देवाची इच्छा आहे की तो त्यांनी सत्याकरिता फडकवावा. दावीद हे स्तोत्र या ठिकाणी लिहत असताना दावीद आपल्या भावना प्रकट करीत आहे, कारण त्याला या युद्धामध्ये देवाची साथ हवी आहे. कारण कुठेतरी देवाचा दैवी न्याय इस्रायल लोकांवर आलेला आहे, असे वचन 2 आम्हाला म्हणते. तू पृथ्वी कंपित केली आहे, ती विदारली आहे, तिची भगदाडे भरून काढ, कारण ती डळमळत आहे. प्रियजन हो, दावीद आपल्या स्वतःची दुर्बळता या ठिकाणी दर्शवित आहे आणि देव त्यांनाच विजय देतो जे दुर्बळ आहेत आणि देवावर अवलंबून आहेत, देवाची मदत मागतात. प्रत्येक देशाचा आपला आपला झेंडा असतो आणि त्या झेंड्यावरून जग ओळखते की हा कोणता देश आहे व त्या देशाचे सैनिक तो झेंडा मोठ्या अभिमानाने फडकावित असतो. सैनिकाला तो फडकाविताना मोठी शान वाटते आणि तसेच त्या देशाच्या नागरिकांनाही. अगदी अशाच प्रकारे आम्हा ख्रिस्ती व्यक्तींसाठी सियोन देश हा आमचा देश आहे. आम्हा विश्वासणाऱ्यांचा पिता अब्राहम हा एका नगराची वाट पाहत होता, ज्याचा योजणारा आणि बांधणारा देव आहे आणि तो देश आमचा सियोन देश आहे, आमची स्वर्गीय यरूशलेम आहे. यहोवा निसी म्हणजे परमेश्वर आमचा झेंडा. हा ध्वज म्हणजे झेंडा एका देशाला दर्शवितो. अर्थात या पृथ्वीवर आज शारीरिकरित्या आम्ही जरी भारताचे नागरिक आहोत तरी आम्हाला आकाशीच्या देशाची फार उत्कंठा आहे, कारण या पृथ्वीवर आम्ही परके व प्रवासी आहोत आणि आमचे नागरिकत्व तर स्वर्गात आहे. यहोवा निसी हा झेंडा स्वतः देवाच्या उपस्थितीला दर्शवितो. प्रियजन हो, आम्ही हे जीवन जगत असताना संकट येतात, समस्या येतात. हा आमचा प्रवास करीत असताना अनेक आव्हानांना सामोरे जात असतो. अनेक गोष्टी आम्हाला भीतीग्रस्त करीतात, रडण्यास प्रवृत्त करीतात. तेव्हा यहोवा निसी ध्वज आम्ही उभारावा, उंचवावा, त्यावर आम्ही भरोसा करावा की देव माझ्या बरोबर आहे, माझ्या वतीने माझे युद्ध लढत आहे. तो झेंडा दर्शवितो की आम्ही एकटे नाही आणि त्यामुळे आम्ही कोणत्याही अडचणीवर, समस्येवर विजय मिळवू शकतो देवावरील विश्वासाद्वारे. प्रथम आम्ही देवावर विश्वास करायला हवा की देवाने जे सांगितले आहे ते तो करीलच, यावर पूर्ण भरोसा हवा. काय येशूने मार्थेला नाही म्हटले, मार्थे जर तू विश्वास धरशील तर देवाचे कार्य पाहशील. आजही देव आम्हा प्रत्येकांना तेच वचन सांगत आहे. देवाची ही इच्छा आहे की आम्ही सर्वजणांनी त्याच्यावर पूर्णतः भरोसा करावा. त्याला काहीच अशक्य नाही, हे संपूर्ण सत्य मानायला हवे. त्याच्यावर विश्वास करीतो तेव्हा त्याद्वारेच आम्ही देवाला संतुष्ट करू शकतो, कारण विश्वासाशिवाय कोणीही देवाला संतुष्ट करू शकत नाही असे बायबल म्हणते. पूर्ण हृदयाने आम्ही विश्वास केला पाहिजे, काहीच संशय न बाळगता. विश्वास देवावर ठेवणे म्हणजे जे त्याने म्हटले त्याचे पालन करणे आहे. याचा अर्थ काय? तुम्ही देवावर प्रेम करणे आहे, त्याच्या वचनावर भरोसा करणे आहे. जेव्हा आम्ही भरोसा करीतो देवाच्या प्रत्येक वचनावर, तेव्हा देव आमच्या शत्रूशी लढतो. इस्रायलांना विजयी होण्यासाठी मोशेला आपली काठी आपल्या हाताने उंच करावी लागली. जेव्हा तो उंच करी आणि त्यावेळेला सरशी होई, विजय मिळे. परंतु मोशेचे हात थकत होते, तेव्हा हूर म्हणजे यहोशवा आणि अहरोन या दोघांनीही मोशेचे हात पकडून ठेवले. अर्थात इस्रायलाची ही अमालेकाबरोबर असणारी लढाई देव स्वतः लढू लागला, आपल्या हाती ती घेतली. योहानाचे पहिले पत्र याचा 4 अध्याय 4 वचन म्हणते, मुलांनो तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळविला आहे, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. जगात कोण आहे? सैतान. अख्खं जग त्याच्या खिशात आहे, परंतु आमच्या मध्ये, आमच्या हृदयामध्ये जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो कधी हरत नाही. यहोशुवाचा पहिला अध्याय आणि याचं 9 वचन म्हणते, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कसरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल.
देवाने यहोशवाला आज्ञा दिली आणि त्याला सज्ज केले की घाबरू नकोस, परिस्थिती काही असो, किती चिंता येऊ, किती भीती येऊ, किती सैन्य तुझ्या समोर येऊ, परंतु मी तुझ्या बरोबर आहे. देव आम्हाला ही गोष्ट आज दाखवित आहे, मी तुमच्या बरोबर आहे आणि मी तुम्हाला सोडून जाणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. अर्थात देव आम्हाला खात्री देत आहे. म्हणून तुम्ही आणि आम्ही देवावर भरोसा करून विश्वास केला पाहिजे की तो माझ्या बरोबर आहे. दुसरी गोष्ट, यहोवा निसी हे विजयाचे दर्शक आहे जे देव आपल्या लोकांना देतो. अमालेकांची इस्रायलाचा युद्ध होत असताना देवाने इस्रायलांना विजय दिला. इस्रायलाच्या शक्तीने, हिमतीने तो मिळाला नाही. अगदी असेच आमच्याही आध्यात्मिक जीवनातील लढाईत आम्ही आमच्या स्वतःच्या कुवतीने व आमच्याकडे असणाऱ्या शक्तीने, गोष्टींनी आम्ही पापावर आणि मोहावर विजय प्राप्त करू शकत नाही. आम्हाला देवाची पूर्णतः गरज आहे. म्हणून यहोवा निसी आमचा विजयाचं दर्शक आहे, हे आम्ही विसरता कामा नये. प्रियजन हो, शमशोनाबरोबर पलिष्टी लढण्यासाठी आले होते आणि शमशोनाकडे काहीच हत्यार नव्हते. आणि आम्हाला दिसते की शमशोन या ठिकाणी एकटा होता आणि सर्व शत्रू चारी बाजूला घेरटा घालून होते. अशा वेळेला त्याला एक गाढवाचे जबडे आढळलेले आहे. मेलेल्या गाढवाचे जबडे त्याला सापडलेले आहे. शास्त्रेचं पुस्तक 15 अध्याय 14 आणि 15 वचन. तो लेहीपर्यंत येऊन पोहोचला तेव्हा पलिष्टी त्याला पाहून जयघोष करू लागले. इतक्यात परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली. त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीने जळलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली. मग गाढवाचे नवे जाभाड त्याला सापडले. ते हातात घेऊन 1000 लोकांना त्याने ठार केले. शमशोन म्हणाला, गाढवाच्या जाभडाने मी राशींच्या राशी रचल्या, गाढवांच्या जाभाडाने मी 1000 लोक ठार केले. हे आपले बोलणे संपवून त्याने हातातले जाभाड फेकून दिले व त्या ठिकाणाचे नाव रामथ लेही, जाभाडाची टेकडी असे ठेवले. शमशोन जो इस्रायली याच्याबरोबर पलिष्टी लढत असताना हा एकट्या व्यक्तीला गाढवाच्या जाभाडाद्वारे विजय मिळालेला आहे आणि हे कार्य पवित्र आत्म्याद्वारे घडलेले आहे. त्याने ते सामर्थ्य दिलेले आहे. प्रियजन हो, तुम्ही कुठेही असा, यहोवा निसी आमचा झेंडा हे कधी विसरू नका. देव आम्हाला विजय देतो म्हणून तो आमची शान आहे. जकर्याचं पुस्तक 4 अध्याय 6 वचन म्हणते, तेव्हा त्याने मला उत्तर दिले, जरुब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रियजन हो, देवापुढे बुद्धी, ज्ञान, युक्ती, मनुष्याची कोणतीही चालाखी चालत नाही. म्हणून वचन इथे स्पष्ट म्हणते, मनुष्याच्या बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर देवाचा आत्मा कार्य सिद्धीस नेतो. म्हणून कायम पवित्र आत्मा, जो देवाचा आत्मा, त्यावर आम्हाला अवलंबून राहणे आहे. तो आमच्यासाठी कार्य सिद्धीस नेतो, आम्हाला विजय हमखास देतोच. तिसरी गोष्ट, यहोवा निसी देवाच्या विश्वासयुक्तपणा आणि त्यातील सातत्य याला दर्शविते. बायबलमध्ये ध्वज उभारणे म्हणजे बांधिलकी, कमिटमेंट, आणि विश्वासयुक्तपणा म्हणजे फेथफुलनेस या चिन्हाला दर्शविते. अर्थात तेच तर आमचे नेतृत्व करीते. आम्ही हा ध्वज, झेंडा जेव्हा उभारतो व फडकावितो तेव्हा दर्शवितो की देवावर माझी निष्ठा आहे. त्याचा ध्वज आमच्यावर प्रेमाचा आहे. गीतरत्न पुस्तक याच्या 2 अध्यायात 4 वचन म्हणते, त्याने मला मेजवानीच्या घरात आणले आणि माझ्यावरती त्याच्या प्रीतीचा झेंडा होता. यहोवा निसी हा देवाच्या प्रीतीचा झेंडा आहे. आम्हाला देवाच्या प्रीतीचे स्मरण देतो की त्याचे प्रेम किती अपरंपार, अगाध आहे आणि सर्वोच्च आहे. आमच्या हृदयात आम्ही अनेक ओझे वाहत असतो. हे सर्व काही शत्रूचे हल्ले आहेत. त्या महापुराप्रमाणे तो आमच्या जीवनातील देवाच्या गोष्टी नष्ट करण्यासाठी येतो. परंतु आम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण देवाने आम्हाला पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा दिलेला नाही, घाबरणारा आत्मा दिलेला नाही, तर सामर्थ्याचा, धैर्याचा, सुसंकल्पाचा, सुज्ञानाचा आणि सावध मनाचा आत्मा दिलेला आहे.
प्रियजन हो, प्रेषितांच्या काळात पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर पवित्र आत्मा देवाने देऊन आपल्या मंडळीची स्थापना जेव्हा केली, तेव्हा ख्रिस्ती लोक यहुदी लोकांतून वेगळे झाले आणि यहुदी लोकांना फार चीड आली. त्यांना असे वाटू लागले की आमचा धर्म यांनी बदललेला आहे. प्रियजन हो, फार मोठा गोंधळ उडाला. आणि काय गोष्ट घडली? प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय 33 वचन मी वाचत आहे. हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जीवे मारण्याचा विचार करू लागले. परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलीएल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता. त्यांनी न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठविण्यास सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो, तुम्ही या माणसांचे काय करणार याविषयी जपून असा. वचन 38 आणि 39 वाचत आहे. म्हणून मी तुम्हाला आता सांगतो, या माणसापासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यावयाचे नाही. मात्र तुम्ही देवाचे विरोधी ठराल, कारण देवाविरुद्ध या जगात कोणती शक्ती नाही जी लढू शकेल. कारण या संपूर्ण जगात सुप्रीम अथॉरिटी, सुप्रीम पॉवर, जे काही सुप्रीम ते सर्व देवाकडे आहे आणि त्याच्या विरुद्ध कोणी लढू शकत नाही. म्हणून आम्ही पाहतो की देवाविरुद्ध जर कोणी लढेल तर देव त्याला पूर्णपणे नेस्तानुभूत करेल. देव कायम तयार आहे शत्रू विरुद्ध आपले स्टँडर्ड उंच करण्यासाठी. देव पवित्र आत्म्याद्वारे आमच्यासाठी उभा राहतो आमच्या शत्रू विरुद्ध. म्हणजे देव आपला झेंडा उभारतो, अर्थात देव आमच्या वतीने लढतो. तो शत्रूला उलथून टाकतो, तो त्या शत्रूला रोखतो जो महापुराप्रमाणे येतो. शत्रू आम्हाला दुःख आणि अश्रू आणू इच्छितो, परंतु देव आम्हाला आनंद देऊ इच्छितो. यहोवा निसी हा झेंडा फडकाविला पाहिजे, उभारला पाहिजे, उंचाविला पाहिजे. हा झेंडा प्रतिकूल परिस्थितीत व विरोध असतानाही आम्ही उभारावा. जे सत्य आमच्याकडे देण्यात आलेले आहे ते आम्ही धैर्याने व पूर्ण खात्रीने त्यासाठी आम्ही उभे राहायला हवे. देवाच्या वचनाचे सत्य आम्हाला कळवायचे आहे. हा झेंडा देवाच्या सामर्थ्याला, त्याच्या उपस्थितीला व सुरक्षिततेला दर्शवितो. प्रियजन हो, देव जेव्हा आमची लढाई लढतो तेव्हा आम्हाला हरवणारा कोण आहे? या विश्वात कोणाची शक्ती चालू शकत नाही, कोणाचीही शक्ती, कोणाची पॉवर चालू शकत नाही. काय तुम्हाला आज असे वाटते की तुमच्या प्रश्नांचे, समस्येचे देवाकडे काही उत्तर नाहीये? प्रियजन हो, खरं हे आहे की देव आपल्या लोकांना कधी टाकत नाही, कारण आम्ही त्याचं निवडलेला वंश आहोत, राजकीय याजक आहोत, पवित्र राष्ट्र आहोत, मुलाने मिळविलेले लोक आहोत, आम्ही त्याची खास प्रजा आहोत. हे आमचे ख्रिस्त येशूमध्ये स्थान आहे. देव आपल्या लोकांना शत्रूला भक्ष बनू देणार नाहीच. देव तयार आहे शत्रू विरुद्ध ध्वज उभारण्यास, परंतु आम्हाला आमचे कर्तव्य पार पाडणे आहे. आमचा भाग आम्हाला पूर्ण करणे गरजेचे आहे. अर्थात आम्हाला काय करणे आहे? शत्रू समोर देवाचे स्टँडर्ड आम्हाला उंच करणे आहे. कायम हे लक्षात घ्या. अजूनपर्यंत हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपणाला माझी विनंती आहे की कृपया तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे. यहोवा निसी देवाच्या लोकांच्या एकतेला दर्शवितो. अर्थात इस्रायलाचे 12 वंश होते आणि प्रत्येक वंश आपला झेंडा दर्शवित होता. त्यावरून त्या वंशांना ओळखण्यात येत होते. परंतु जेव्हा ते यहोवा निसी झेंडा उभारत तेव्हा ते सर्व ऐक्यात एकत्रित होत देवाच्या ध्वजाखाली, देवाच्या एका ध्वजाखाली. अगदी तसेच आम्ही ख्रिस्ती व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या ध्वजाखाली ऐक्याने एकत्रित येण्यास बोलावलेले आहोत. भले आम्ही वेगवेगळ्या संस्कृतींतून, देशांतून, राज्यांतून आलेले असू, परंतु आम्ही ख्रिस्तामध्ये एक आहोत हे हा झेंडा दर्शवितो. यहोशुवा आणि अहरोन या दोघांनीही मोशेचे हात थकल्यावर त्याच्या हाताला बळकटी दिलेली आहे. कारण मोशे जो एक प्रमुख नेता होता, तो मनुष्य होता. हे दर्शवित होते की आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह अशक्त आहे. येथे आम्हाला ऐक्य दिसत आहे. अर्थात ही काही मोशेची स्वतःची लढाई नव्हती, संपूर्ण इस्रायलसाठी हे तो कार्य करीत होता. अगदी असेच तुम्ही आणि आम्ही आमचे खांदे,
प्रभूच्या सेवकांसाठी लावले पाहिजेत. एवढे ऐक्य आमच्यामध्ये हवे. मोशे येथे दुर्बळ दर्शविलेला आहे, परंतु मोशेच्या हात उभारण्याने विजय मिळत होता. आज आम्हा ख्रिस्ती व्यक्तींना ही गोष्ट समजणे गरजेचे आहे. आम्ही एकमेकांचे उणे दुणे काढणारे, खोडी काढणारे असता कामा नये. आम्ही हात उभारणारे असायला हवेत, कारण तेव्हाच आम्हाला विजय मिळतो. अर्थात ही एकता अशी आहे की आम्हा सर्वांचा एकच उद्देश आहे, ह्याला ते दर्शविते. यहोवा निसी हा झेंडा ख्रिस्तामध्ये आम्हाला आमची ओळख देतो व देवाच्या राज्यासाठी आम्हाला एकत्रित काम करण्यास प्रेरणा देतो. 1 थेसलोनिके 5:17 म्हणते, सर्वदा प्रार्थना करा, अखंड प्रार्थना करा. अर्थात प्रार्थना ही आमच्या जीवनातील सर्व समस्यांवर रामबाण औषध आहे, उपाय आहे. सातत्याने आम्ही प्रार्थना करायला हवी. जेव्हा शत्रू सैतान आम्हाला प्रार्थना करताना पाहतो तेव्हा तो हादरतो, कारण त्यामुळे देव स्वतः पुढे सरसावतो. आमच्या प्रत्येक समस्या, आमचे आजार असो, रोग असो, वेदना असो, क्लेश असो, आमचे जे जे दुःख आहे ते प्रार्थनेद्वारे आम्ही देवापुढे आणले पाहिजे. प्रार्थना करणे कधी थांबवू नका. प्रार्थनेसाठी कधी कंटाळा करू नका. प्रार्थनेसाठी तुम्ही निमित्त देऊ नका. देव आमच्या प्रार्थनेची उच्चता पाहू इच्छितो. देवाशी आपले नाते घनिष्ठ करा, स्ट्रॉंग बनवा, म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात कधीही एकटे पडणार नाही. आध्यात्मिक जीवनाचे कोमटपण प्रार्थना नष्ट करू शकते. म्हणून प्रार्थनेला वेळ द्या. देवाच्या चरणी गुडघे टेकून त्याच्या सानिध्यात बसा, त्याला बोला. आपल्या जीवनाचे युद्ध लढणारा देव आहे, तो यहोवा निसी आहे. त्याचा झेंडा उंचवावा, फडकावा. स्तोत्र संहिता 121 अध्याय आम्हा सर्वांना फार मोठं धैर्य देणारा अध्याय आहे. आम्ही कधीही आमच्या जीवनातल्या परिस्थितीत जेव्हा आम्हाला वाटते की माझ्यावर अचानक विपत्ती कोसळलेली आहे, आता मी काय करू, मला इमर्जन्सी मदत हवी आहे, तात्काळ मदत हवी आहे, अशा वेळेला आम्ही स्तोत्र 121 वाचावे. ते काय म्हणते, मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. आमच्या जीवनातल्या सर्व प्रसंगात आम्हाला सहाय्य करणारा ख्रिस्त येशू आहे. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करील. आमेन. आम्ही आमच्या जीवनाच्या संघर्षामध्ये थकून जातो, म्हणूनच आम्हाला देवाजवळ येणे आहे, तर तो देव आमच्या जवळ येईल. वचन म्हणते, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. याकोबाचे पत्र 4 अध्याय आणि याचं वचन 7वं वचन अतिशय महत्वाचं वचन आहे. यास तो देवाच्या अधीन व्हा व सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. सैतान देवाला घाबरतो. सैतान देवाच्या प्रत्येक वचनाला घाबरतो. म्हणून आम्ही यहोवा निसी म्हणजे देवाचा ध्वज उंच करावा. म्हणजे काय करावे? देवाचे वचन उंच करावे. सैतानाला हे दाखवून द्यावे की आकाश पृथ्वी नाहीसे होईल, पण या वचनांतील काना मात्रा रद्द होणार नाही. अशा वचनावर माझं जीवन स्थिर आहे. मी मुळावलेलो आहे, बांधला गेलेलो आहे. देव कायम आम्हाला त्याच्या सत्य वचनांद्वारे विजय देतो. देव काही माणूस नाही की त्याने लबाडी करावी. देव आपण दिलेला शब्द कधीही बदलत नाही. म्हणून मार्क शुभवर्तमान 9 अध्याय 23 वचन म्हणते, विश्वास धरणाऱ्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. ऑल थिंग्स आर पॉसिबल. देवाचे मार्ग हे आमचे मार्ग नाही आहेत. देव त्या वादळात आम्हाला भक्ष बनू देणार नाही. देव आमच्यावर वादळ येऊ देतो. असे वादळ येऊ देतो की जणू आम्हाला वाटते आता सगळं संपलं. आमची आशाही मावळते. परंतु ही गोष्ट कायम ध्यानात घ्या की देवाच्या प्रक्रियेचाच हा एक भाग आहे. चांगली बातमी ही आहे की देव वादळावरही संपूर्ण नियंत्रण करणार आहे.
योहान शुभवर्तमान 16:33 म्हणते, मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हाला शांती असावी. जगामध्ये तुम्हाला संकट आहे, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रियजन हो, असे शब्द कोणी कधी बोललेले नाहीत. मी जगाला जिंकले आहे. किती अद्भुत शब्द आहे. हा एक दैवी शब्द आहे, सामर्थ्यवान शब्द आहे. या शब्दामध्ये विजय दर्शविलेला आहे. हा शब्द आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे, जो विजयशाली ख्रिस्त आहे, जो हरत नाही. ह्या जगात कोणी मनुष्य मृत्यूवर विजय मिळवू शकत नव्हता, त्यावर त्याने विजय मिळविला. सैतानावर विजय मिळवू शकत नव्हता, त्यावर त्याने विजय मिळविला. तोच आमचा झेंडा, ध्वज आहे, म्हणून आम्ही त्याला उंचवावे. 6वी गोष्ट, यहोवा निस्सी, झेंडा. त्याद्वारे आम्हाला हिम्मत मिळते आणि आम्हाला कृती करण्यास देवाने बोलावलेले आहे हे समजते. तिमोथेला दुसरे पत्र 1 अध्याय आणि याचं 7वं वचन मी वाचत आहे. ते म्हणते, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. देवाने आम्हाला पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा दिलेला नाही, भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही. म्हणून आम्ही शत्रूला घाबरता कामा नये. शत्रू मोठ्या लोंढ्या सहित येऊ शकतो आणि त्याच्याकडे ताकद भरपूर आहे, परंतु आमच्या बरोबर आमचा देव आहे आणि त्याची ताकद त्यापेक्षाही अधिक महान आहे. म्हणून यहोवा निस्सी म्हणजे शत्रूशी आमचं लढाई होताना विजय देणारा देव आम्हा बरोबर आहे. स्तोत्र संहिता 11 अध्याय मी वाचतो, यहोवाच्या ठाई मी आश्रय घेतो. पक्षी उडून जातो तसं तू आपल्या डोंगराकडे पळून जा, असे माझ्या जीवाला तुम्ही कसे म्हणता? कारण पहा, दुष्ट धनुष्य वाकवितात, सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून ते आपला तीर दोरीला लावून तयार करतात. प्रियजन हो, हे सैतानाचे सर्व साफळे आहेत, षडयंत्रे आहेत. पाय जर नष्ट केले तर न्याय काय करणार? यहोवा पवित्र मंदिरात आहे, यहोवाचे राजासन आकाशात आहे. त्याचे डोळे मनुष्यांच्या संतानांस पाहतात, त्याच्या पापण्या त्यांना पारखतात. पहा, देवाचे डोळे सर्व व्यक्तींना पारखत आहेत. यहोवा न्यायाला पारखतो, पण त्याचा जीव दुष्ट व जुलमाची आवड धरणारा यांचा द्वेष करतो. तो दुष्टांवर पाशांची वृष्टी करील, अग्नी व गंधक व जळजळता वारा हाच त्यांच्या प्यालाचा वाटा होईल. कारण यहोवा न्यायी आहे, न्याय पण त्याला प्रिय आहे. सरळ त्याचे मुख पाहतील. आमीन. अर्थात या दुसऱ्या वचनात आम्ही पाहत आहोत, शत्रूने जरी धनुष्य वाकविलेले आहे तरी नीतिमानावर काही चालणार नाही. त्या सैतानाची पकड आमच्यावर चालणार नाही. सैतानाला स्थान राहणार नाही. कोणीही परिपूर्ण नाहीये, परंतु नीतिमत्वाचा मार्ग हा शत्रू सैतानावर विजय देतो. नीतिमत्वाचा मार्ग हा स्वतंत्रतेचा मार्ग आहे, कारण तो जीवनाचा मार्ग आहे. कारण देव शत्रू विरुद्ध स्टँडर्ड उंचावितो. म्हणून आम्ही स्वतःला ख्रिस्त जो आमचा झेंडा, त्याच्या झेंड्याखाली राहून त्याला उंच करावे. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 10वं वचन फार महत्वाचं वचन आहे. शत्रू काय आहे आणि येशू आमच्यासाठी काय आहे? तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रभू येशू आम्हाला जीवन देण्यासाठी आलेला आहे. कोणतं जीवन? तात्पुरतं जीवन नाही, नश्वर जीवन नाही, अविनाशी, ज्याला अनंत जीवन म्हणतात, सार्वकालिक जीवन म्हणतात, इमॉर्टल लाईफ, इटर्नल लाईफ, ते देण्यासाठी तो आला. शत्रू हा नाश करण्यासाठी येतो. गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला फाडावे, कोणाला गिळावे म्हणून तो शोधत फिरतो. देवाने आम्हाला सर्वांना एकच स्टँडर्ड दिले आहे, येशूला उंच करा, कारण त्याच्या पुढे कोणी उभा राहू शकत नाही. शत्रू तर येणारच, परंतु जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर हे समजून घ्या की देवाने तुमच्या आणि आमच्यासाठी ख्रिस्ताला उभे केले आहे. म्हणून ख्रिस्तामध्येच कायम बनून राहा, त्यामध्ये बनून राहा. प्रकटीकरण 19 अध्याय म्हणतो की विजयशाली ख्रिस्त, अर्थात आमचा ख्रिस्त येशू हा कायम विजयी होतोच. आणि तो जर आमच्या बरोबर आहे तर विजय आमच्यासाठी 100% आहे. म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही. झेंडा फडकाविताना अनेक लोक आपली शान म्हणून ते फडकावित असतात, त्याला वंदन करीत असतात. आम्हाला त्या यहोवा विषयी, तो आमची शान
आणि आमचे वैभव आणि आमचा गौरव आणि आमचा विजय आहे, या प्रकारे आम्ही तो फडकविणे गरजेचे आहे. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.